नमस्कार मित्रांनो, 40 दिवसापासून जे इराण आणि अमेरिका आणि इस्रायल यांचं युद्ध चालू होतं ते आज रात्री केव्हा तरी अचानक संपलं आणि 15 दिवसासाठी सीज फायर अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं. आणि या सीज फायरच्या काळामध्ये काही मिटिंगा होतील, काही चर्चा होतील आणि जर काही विशेष अशा गोष्टी होऊन जर काही समाधान निघत असेल, जर काही बोलणी होत असेल आणि त्यातून काही गोष्टी होत असतील तर ही चांगली गोष्ट आहे. पण त्या होतील का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण त्यात जेव्हा हे युद्ध 15 दिवसासाठी स्थगित करण्यात आलं तेव्हा मोठ्या प्रमाणात इराणमध्ये जल्लोष करण्यात आला, आनंद व्यक्त करण्यात आला. लोक सडकेवरती उतरले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रम्प मुर्दाबाद, अमेरिका मुर्दाबादचे नारे दिले आणि ट्रम्प हारले अशा पद्धतीने त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्याच पद्धतीने मीडियामध्येही मोठ्या प्रमाणात असं बोलणं झालं की इराण सभ्यतेपुढे अमेरिका हारली. अर्थात खरं तर हे 8 दिवसापूर्वी तिथल्या एका मंत्र्यांनी सांगितलं होतं की आमची इराणी सभ्यता ही 6000 वर्षापूर्वीची आहे. पण खरं तर प्रश्न असा निर्माण होतो की ही जी हारजीत जी झाली ती झाली, ही कोण हारलं कोण जिंकलं हा विषय एवढा सोपा नसतो. आजच्या घडीला काही ठरवता येत नाही. काळानुसार पुढे ते ठरेल की कोणाचं किती नुकसान झालं, खरोखर कोणीची हार कशी झाली आणि कोणाला काय फायदा झाला आणि या ठिकाणी हे सगळं सीज फायर मागची कारणं काय. पण जर आपण इराणी सभ्यतेचा विचार केला तर इराणी सभ्यता म्हणजे नक्की काय, कारण बऱ्याच लोकांना माहिती नाही. 1400 वर्षापूर्वी की 1300 वर्षापूर्वी इराणमध्ये इस्लाम धर्म आला आणि त्याने या ठिकाणी एवढी पकड निर्माण केली की लवकरच हा देश पूर्ण मुसलमानमय झाला. पण या अगोदर या ठिकाणी पर्शियन साम्राज्य 5000 वर्षापूर्वी होतं, जे जगातलं फार मोठं साम्राज्य होतं. आणि ते जे साम्राज्य होतं त्यांचा धर्म हा पर्शियन लोकांचा जो आजचा इराणी हे ज्यांना आपण त्या धर्माला ज्या पद्धतीने आपण आज सगळीकडे त्याचं जे नाव आहे त्याचा जर विचार केला तर मग त्यावेळेस मुस्लिम धर्म नव्हता. मग जर ही सभ्यता होती ती इराणी लोकांची होती. त्याचा जो धर्म जेरुस्टियन होता, ज्याला आज आपण भारतातले लोक पारशी असं म्हणतो, त्या लोकांचा तो परंपरा होती आणि ती कल्चर होती, ती संस्कृती होती. ती संस्कृती ते कल्चर मुसलमानांचं आज कसं काय झालं हा मोठा प्रश्न आहे. जेव्हा इथले आज खोमेनीचे जे लोक असतील, जे मोठमोठे अधिकार आहेत, त्याच्यातलं एक व्यक्ती जेव्हा असं म्हणतो की आमची संस्कृती ही 7000 वर्षापूर्वीची सभ्य आणि महान संस्कृती होती, तेव्हा त्यांना सांगावंसं वाटतं तुमची ती संस्कृती नव्हती. तिथल्या मूळ जे लोक होते त्या इराणी लोकांची संस्कृती होती. तुमची संस्कृती ही इस्लामची संस्कृती आहे आणि त्या ठिकाणी असं कुठलीही सभ्यता नाही. पण आता ते स्वतःला जेरुस्टियन संस्कृतीचे पाईक म्हणायला लागले तेव्हा ते म्हणू द्या, काही हरकत नाही. तेव्हा मित्रो, जर याच्यात थोडंसं आत घुसलं तर असं लक्षात येतं की ट्रम्पने सीज फायर का केली. त्याच्या मागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे इराणने जी मरण्याची तयारी दाखवली, इराणने हार पत्करली नाही आणि त्यांनी ज्या पद्धतीने इस्रायलला आणि अमेरिकेच्या जे पिट्टू देश असतील, मग ते सौदी, त्यानंतर ओमान, कतर, दुबई, शारजा ह्या देशांवर ज्या पद्धतीने हल्ले केले आणि त्यामुळे कुठंतरी त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्याच पद्धतीने अमेरिकेचे जे सैनिकी तळ त्या ठिकाणी होते ते मोठ्या प्रमाणात बेचिराख झालं आणि 1 महिन्याच्या वरती झाल्यावर बी इराण जेव्हा माघार घेत नाही हे लक्षात आल्यानंतर ट्रम्प महाशयाने बघितलं की आता फार जास्त लांबवण्यात अर्थ नाही. आपल्याला जे नुकसान इराणचं करायचं होतं ते केलं, बाकीचे नंतर बघू. अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी 15 दिवसाचे सीज फायर केली. यात खरं तर ट्रम्पचं जे अंतर्गत राजकारण आहे, अमेरिकेमध्ये ट्रम्पला ज्या पद्धतीने विरोध होत आहे आणि पुढे निवडणूक आहे याचा विचार करून ट्रम्पने बहुतेक हा निर्णय घेतला असला. तसंच त्या पद्धतीने खाडी देशांचं नुकसान इराणने केलं ते ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि होर्मुझ खाडीचा जो प्रश्न उभा राहिला त्यामुळे तेलाची दिक्कत मोठ्या प्रमाणात जगाला निर्माण झाली का त्या ठिकाणी 20% तेल जातं. तेव्हा तो मार्ग मोकळा करणं गरजेचं होतं आणि तो मार्ग मोकळा होण्यासाठी हे मला वाटतं सीज फायर घडवून आणण्यात आलं.
आणि अमेरिकेचा जो अंदाज होता की एक 5-6 दिवसात इस्रायल दम टाकेल, तसं घडलं नाही. इस्रायलने मोठ्या प्रमाणात शस्त्र जमा केलेली होती याचा अंदाज अमेरिकेला आला नाही. आणि इराण जेव्हा लक्षात आलं की हा चांगला लढवया देश आहे आणि हे मरेल पण आपल्यालाही मारेल, तेव्हा ट्रम्पने माघार घेतली. आणि महत्त्वाचं म्हणजे काल जेव्हा ट्रम्पने सांगितलं की तुमच्या जे अणुक्षेपणास्त्र जागा आहेत, जे तुमच्या देशातले मोठमोठे पूल आहेत ते आम्ही उडवू, तेव्हा इराणी प्रवक्त्याने आणि तिथल्या राजकीय नेत्याने असं त्या जनतेला सांगितलं की तुम्ही इराण वाचवण्यासाठी त्या पुलांवर जाऊन थांबा आणि मानवी साखळी करा. आणि तसं दृश्य जेव्हा ट्रम्पने बघितलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की इराणी जनता इराणच्या देशाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे दिसते, तेव्हा आपण मग माघार घेतलेली बरी. हे सगळे वरवरची कारण आहेत. काही दिवसानंतर मूळ कारणं लक्षात येतील. नक्की त्याचं एक कारण काय आहे की इराणला कशा पद्धतीने हे सीजफायर घडवून आणता आलं आणि त्यावेळेस पाकिस्तान आणि तुर्कस्तान, इजिप्तने कसा सहभाग घेतला आणि खरोखर ट्रम्पने यांचं ऐकलं का, किंवा इराणी समाजाचा, इराणी राज्यकर्त्यांचा, इराणी शस्त्रधाऱ्यांचा ट्रम्पला भीती वाटली का, ही आपल्याला लवकरच कळून येईल. नमस्कार.